हॅलो मंडळी, कशी आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं पिकाचू वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, तर आपण आज बनवत आहोत काहीतरी वेगळं. मटनची बिर्याणी बनवायची होती, पण त्याचा झाला पुलाव. असा खूप छान लागतो. मऊ शिजलं होतं मटण आणि खूप छान त्यात भातही शिजला होता. खूप छान रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि कसे वाटतात व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला मटण 2 ते 3 तासांसाठी. ह्यात नॉर्मली आपले बेसिकचे मसाले टाकले, हळद, नमक, आपली चटणी, चिकन मसाला टाकला, मटण मसाला नव्हता त्यामुळे 4 चम्मच दही, सगळं मॅरिनेट करून मिक्स करून त्यात थोडं तेल टाकायचं. 2 तासासाठी 2 ते 2.5 तासांसाठी ठेवून द्यायचं. छानसं मॅरिनेट झालं तर एक ज्युसी फ्लेवर येतो, तो खूप छान लागतो. ते टेस्ट एनहॅन्स होते आणि ते खायला खूपच छान लागतं. तर नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. मटन बिर्याणी बनवणार होतो, पण झालं काय ते मी पुढे सांगेन तुम्हाला. नक्की ब्लॉग एन्जॉय करा. चला तर मग व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईबही नक्की करा. असं आपण मॅरिनेट करून ठेवलं. दुपारची वेळ होती आणि चुलीवर बनवायचं होतं मला, पण झालं असं की वारं सुटलं आणि त्यात पाऊसही सुरू झाला, त्यामुळे माझा सगळा प्लॅन फिसकटला. त्यामुळे मला इनफॉर्च्युनेटली आतमध्ये यावं लागलं आणि गॅसवर बनवावं लागलं. काय करू शकतो अशा प्रॉब्लेममध्ये आपण, असं होतं कधी कधी. पण चुलीवरचं मटण खूप छान लागतं, एकदा ट्राय करा. गॅसवर बनवावं लागलं आणि त्यातल्या त्यात कुकरमध्ये बनवावं लागलं. मला कुकरमध्ये बनवायची अजिबात इच्छा नव्हती, पण करणार काय, सध्या गॅस भेटत नाही आणि मटण शिजायला वेळ लागतो. त्यामुळे आपण कुकरमध्येच फोडणी टाकली आहे. त्यासाठी आपण नॉर्मली मटणची ग्रेव्ही बनवतो तेच सगळे मसाले टाकलेले आहेत त्यामध्ये. बिर्याणी मसाला तेवढा एक्स्ट्रा ॲड केला आहे. तर तेल वतायचं आपण, त्यामध्ये कांद्याची, टमाटर आणि लसूणाची प्युरी बनवून घेतली आहे, ते भाजून घ्यायची. आणि त्यानंतर त्यात गरम मसाला टाकायचा. गरम मसाला, चिकन मसाला किंवा काय बोलतात त्याला, बिर्याणी मसाला टाकायचा. हे सगळं प्लॅन माझा ठरला होता, पण काय करू शकतो आपण. मला शेवटी मग बिर्याणी बनवायची होती, पण प्लॅन सगळा चेंज केला मी. आणि त्यानंतर मी सिम्पलशी असा पुलाव बनवला होता, मटण पुलाव. तोही खूप छान लागतो, नक्की एकदा ट्राय करा. असं शिजवून घ्यायचं, 80% कुक केलं तरी चालेल. आणि असा राईस आपण शिजवून घेतला होता थोडासा, सगळं मिक्स केलं आणि कुकरमध्येच दम दिला थोडासा. आणि ते तसंच केलं. आपण कढईमध्ये बनवू शकतो, कढईमध्ये मटण शिजवून घ्यायचं, त्याची टेस्ट काय वेगळीच लागते. तर नक्की एकदा तसंही ट्राय करा, असंही ट्राय करा. आणि आता गॅस भेटत नाही त्यामुळे पर्याय नाही आहे आपल्याला, त्यामुळे ह्याच्यावरच करू शकता तुम्ही. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.